नया शिक्षा मंत्री चुना, एक ऐसे व्यक्ति को इस पद पर आसीन किया जिसने एक गर्भवती महिला के बलात्कारियों की रिहाई पर अपनी सहमति व्यक्त की। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याचा कारभार देण्याच्या निर्णयावरून प्रियंका गांधींचा निशाणा लोकसभेत गदारोळ। आप जेन जी का भरोसा वापस जीतना चाहते हैं? प्रधानमंत्री जी को कैमरे का एंगल नहीं, दिल का एंगल बदलना पड़ेगा। जेन्सेंना आवाहन करणाऱ्या मोदींच्या व्हिडिओवरून प्रियंका गांधींची मिश्किल टिप्पणी। आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे या लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की। विद्यार्थी आंदोलकांवर भाजप खासदार कंगना राणावत यांची बोचर टीका। परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात। 3 महिन्यात ट्रायल आणि 2 महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषींना शिक्षा करणार, मंत्री जितेंद्र सिंहांचं स्पष्टीकरण। महाराष्ट्र सरकार आंदोलक विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा गृह विभागाला आदेश। आसाम बिहार नंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय। राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत, त्या संदर्भात काय? शरद पवारांनी फेटाळल्या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा। बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचं पंतप्रधान मोदींना देणार निमंत्रण। गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी मोदींना बोलवण्याचा निर्णय। शरद पवार उद्घाटनासाठी मागणार वेळ, सूत्रांची माहिती। नागपूरच्या सोलंबर शाळेच्या मैदानाला तलावाचं स्वरूप, चिमुकल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या नागपूरमधल्या शाळांना सुट्टी। आणि खोपोलीतल्या झेनथ वॉटरफॉलवर 50 पर्यटक अडकले। घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ओढ्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। आपण पहिली बातमी नागपूरमधून बघणार आहोत। नागपूरमध्ये गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय। शाळा सुरू असताना मैदानात पाणी साचलं, त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। शाळेजवळ रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे पाणी साचल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। अशामध्येच आज जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे प्रशासनाकडून आता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। आज दुपारी झालेल्या पावसामुळे जे आहे ते अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं। नागपूरच्या या सोमलवार निकाल शाळेमध्ये आपण पाहतोय की या शाळेच्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। खरं तर या भागामध्ये रस्त्याचं काम चालू आहे आणि या रस्त्याच्या कामासाठी हा सगळा रस्ता खोदून ठेवलेला आहे। पाण्याची जी पाईपलाईन आहे त्याला योग्य वाट नसल्यामुळं हे सगळं पाणी या रस्त्याच्या मार्गानं वाहत आलं आणि पर्यायानं हे सगळं पाणी या शाळेच्या परिसरामध्ये शिरलं। ज्यावेळी हे सगळं पाणी या शाळेच्या परिसरामध्ये शिरलं त्यावेळी शाळेमध्ये सुमारे 350 मुलं होते, जे पहिल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी या शाळेमध्ये होतं। पाण्याचा स्तर जसं जसं वाढत होता तसं चिंता जी आहे ती विद्यार्थ्यांसहित पालकांची वाढत होती। मात्र वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांना इथं पाचारण करण्यात आलं आणि आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे जवान असतील, पालक असतील आणि पोलीस असतील यांनी या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविलेलं आहे। दोऱ्यांच्या मदतीनं म्हणजे शाळेच्या आतपासून तर बाहेर या रस्त्याच्या दुसऱ्या भागांपर्यंत दोरी लावण्यात आलेली आणि त्या दोरीच्या नागपूरमध्ये तर नागपूर शहरामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आणि अशामध्येच नरेंद्रनगर रेल्वे पुलाखाली पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता बंद करण्यात आली आहे। मनीषनगरचा अंडरब्रिज पाण्याखाली गेल्यामुळे आता ब्रिज बंद करण्यात आला आहे। तर हिवरीनगर, बेसा
बेलतरोडी या सगळ्या भागांमध्ये आता पाणी साचल्याचं चित्र आहे. तर नागपूरमधले आपण दृश्य बघतो. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसानंतर अनेक रस्त्यांवरती पाणी भरलेलं आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं सध्या चित्र दिसतंय. अनेक दुकानात पाणी गेल्यामुळे दुकानदारांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसतंय. अनेक रस्ते आपण बघतोय हे जलमय झालेले आहेत. नद्यांना अक्षरशः रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आपण बघतोय. आणि नागपुरामध्ये मागच्या काही काळापासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये हे पाणी साचलेलं आहे. तर उजनी धरणामधून भीमा नदीत येत असणाऱ्या 61,600 क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरच्या भीमा नदीची पाणी पातळी आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या वाळवंटामध्ये असणाऱ्या भक्त पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरं आता पाण्यानं वेढली गेली आहेत. संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन देखील आता अलर्ट मोडवरती आलंय. अजूनसुद्धा उजनीतून भीमा नदीत प्रवाह सुरू असल्यामुळे उद्या सकाळपर्यंत पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. तर पुणे जिल्ह्याच्या नीरा खोऱ्यामध्ये असलेल्या या पावसामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशामध्येच वीर धरणातून तब्बल 20,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज आणि इतर परिसरात नीरा नदी आता दुथडी भरून वाहते. गेल्या काही महिन्यांपासून कोरडी पडलेली नीरा नदी धरणातील या पाण्यामुळे मोठ्या क्षमतेनं वाहताना दिसते. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि सततच्या पावसामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना आता अलर्ट जारी केला आहे. तर सांगली शहराला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे. या पावसामुळे शहराच्या अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे. अनेक मार्गांवरती खड्डे पडलेत. नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. शहरातील काँग्रेस भवन, स्टेशन रोड, शामराव नगर या सगळ्या परिसरात आता पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. आता साताऱ्यामधली आपण दृश्य बघणार आहोत. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. नवजा या ठिकाणी गेल्या 24 तासामध्ये तब्बल 394 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आणि सततच्या या पावसामुळे पाटण तालुक्यातील सर्व प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होती आहे. कोयना धरणातून बुधवारी सकाळी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असून तारळी धरणातून आज दुपारनंतर पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तर वांग, मराठवाडी आणि उत्तरमांड ही दोन्ही धरणं आता ओव्हरफ्लो झाली आहेत. वांग मराठवाडी धरणाचे तब्बल 28 वर्षांनंतर जे काम आहे ते पूर्णत्वाकडे जात आहे. धरण आता भरून वाहू लागलंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला मुसळधार पावसाने झोडपलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. साताऱ्यातील प्रमुख म्हणजे पाटण तालुका हा धरणाचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी असलेल्या कोयना धरण, तारळी धरण, गुरेघर धरण, त्यासोबत वांग मराठवाडी धरण आणि उत्तरामंड धरण या सर्व धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. वांग मराठवाडी धरण आणि उत्तरामंड धरणाच्या सांडव्यावरून सध्या विसर्ग सुरू आहे. ती दोन्ही धरणं दरम्यान नागपूर शहरामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे. अशामध्येच नरेंद्रनगर रेल्वे पुलाखाली पाणी साचलंय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता बंद करण्यात आली आहे. मनीषनगरचा अंडरब्रिज पाण्याखाली गेलाय. त्यामुळे ब्रिज बंद करण्यात आलाय. हिवरीनगर, बेसा तसंच बेलतरोडी या भागामध्ये सुद्धा आता पाणी साचलंय. पाहतोय की विद्यार्थ्यांना जे आहे दोरीच्या साह्याने या शाळेच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही स्कूल व्हॅनला जे आहे ते शाळेच्या थेट आतमध्ये नेलेला आहे. कारण आता पावसानं उसंत घेतल्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र पाऊस थांबून सुमारे 1 तास झाला असला तरी या रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा जर फ्लोचा आपण विचार केला तर हा निष्काळजीपणा नेमका कोणाचा आहे, कोणाच्या निष्काळजीपणामुळे इतक्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला, हा सवाल जो आहे तो या निमित्तानं उभा राहतो. खरं तर जून महिन्यापर्यंत जे आहे ते पावसाशी संबंधित कामं होऊन जाणं अपेक्षित असतं. मात्र यंदा जुलै महिन्याच्या अखेरीस आल्यानंतर ही परिस्थिती उद्भवेपर्यंत नागपूर महानगरपालिका डोळे झाकली होती का असा सवाल देखील उपस्थित केला जातो. कारण सुदैवाने या सगळ्या विद्यार्थ्यांना इथून सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे. मात्र जर हा पाऊस आणखी काही वेळ असा सुरू असता आणि जर पाऊस थांबला नसता तर काही विपरीत किंवा काही
अनुभवी घडली असती तर त्याला नेमके जबाबदार कोण असतात हा सवाल या निमित्तानं उभा राहतो. त्यामुळे आता या घटनेतून नागपूर महानगरपालिका काही धडा घेत ही अपेक्षा केली तर वावगं ठरणार नाही. देशपांडे, निकेतन मराठी, नागपूर. तर सिंधुदुर्गात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. पण बघतोय या संदर्भातलीच बातमी आपल्याला बघायला मिळते. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे आता अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. नागपूरमधली काही दृश्य तर समोर येत आहेत. आता खरं तर शाळा सुटायची वेळ झाली आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांची सुद्धा गैरसोय होणार आहे.